नमस्कार. सर्वांचे कथालेखन या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे खिडकी. भाग पहिला. लेखक आहेत कुमार. वृषभ आणि अमिषा एक परफेक्ट जोडपे होते. त्या दोघांच्या लग्नाला 8 वर्ष झाली होती. त्यांचा संसाररूपी वेलीवर अंकिता नावाचे एक फूल उमललेले होते. वृषभ आणि अमिषाचा संसार सुरेख सुरू होता. एक दिवस वृषभ तोंड पाडून घरी आला. त्याचा चेहरा असा उतरलेला पाहून अमिषाने काळजीने विचारले, वृषभ, अरे काय झाले? असा चेहरा का पडला आहे तुझा? सर्व ठीक आहे ना? वृषभने एकदा अमिषाकडे पाहिले आणि थोडा चिडक्या स्वरात तो म्हणाला, माझी बढती केली आहे बँकेने. मला मॅनेजर पोस्ट दिली आहे. अरे मग त्यात एवढे चिडण्यासारखे काय आहे? चांगले आहे. तुला प्रमोशन मिळाले आहे आणि तू खुश होण्याऐवजी असा का चिडतोस? आश्चर्याने अमिषाने त्याला विचारले. अरे चिडू नको तर काय करू? मला तिकडे भुसावळजवळ कोणते खेडे आहे तिकडे ट्रान्स्फर केले आहे आणि इकडे त्या हरामी स्वामीला मुंबईची ब्रांच दिली आहे. मला माहीत आहे या स्वामीने पाय चाटून मुंबईमध्ये ब्रांच मिळवली असणार. मला काही असे जमत नाही. जी हुजुरी करता येत नाही मला. प्रमोशन नाकारले तर बँक मला त्या हलकट स्वामींच्या अंडर देणार, जे मला बिलकुल नको आहे. हे सर्व माझ्यासोबतच का? वृषभ चिडून म्हणाला. हे बघ वृषभ, शांत हो. चिडून काही होणार नाही. आणि तू असा का विचार करत नाही? जे झाले ते चांगले झाले. अरे बघ ना, मुंबईमध्ये तशी पण गर्दी झाली आहे. प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे अनेक आजार येत आहेत. तुला या सर्वातून लांब जायला मिळत आहे तर तू का चिडतो आहेस? अमिषा त्याला समजावत म्हणाली. तू म्हणते ते पण खरे आहे. चिडून काही होणार नाही. पण अंकिताचे काय? म्हणजे तिचे शिक्षण तिकडे खेड्यात करायचे का? वृषभने अमिषाला विचारले. हो. का गावाला मुली शिकत नाहीत का? आणि तुला कुठे तिकडे राहायचे आहे? बदलीसाठी प्रयत्न करू शकतोसच ना. आणि अंकिता लहान आहे अजून. तिला पण जरा वेगळे पण मिळेल, असे समजावत अमिषा त्याला म्हणाली. तू बोलतेस तर पटतं आहे मला. आणि आता माझ्याकडे कोणता पर्याय पण शिल्लक नाही, वृषभ म्हणाला. साधारण 8 दिवसांनी त्याला बँकेच्या नवीन ब्रांचमध्ये जॉईन करायचे होते. त्याने आपल्या राहत्या घरातून जेवढे हवे तेवढेच सामान सोबत घेतले. गाडी करून ते सामान त्याने त्याचा नवीन जागेवर, म्हणजे जिकडे बँकने त्याची आणि त्याच्या परिवाराची राहायची सोय केली होती, तिकडे पाठवून दिले. पहाटे 4च्या सुमारास वृषभ, अमिषा आणि अंकिता तिघे पण मानपूर या गावी जाण्यासाठी निघाले. त्यांना कमीत कमी 12 तासाचा प्रवास हवा होता. आणि वृषभ आणि अमिषा दोघं पण वाहन चालवता येत असल्यामुळे प्रवास सुखकर होणार होता. रस्त्यांचे थांबत थोडे फोटो काढत मज्जा करत रात्रीचे साधारण 9च्या आसपास ते गावाजवळ पोहोचले. मानपूर ग्रामपंचायत आपले स्वागत करत आहे या पाटीने वृषभ आणि त्याच्या परिवाराचे स्वागत केले. रात्रीचा किर अंधार रस्त्यावर पसरला होता. खेडेगाव असल्याने तिकडे दिव्याची सोय म्हणावी तशी नव्हती. आपले संपूर्ण आयुष्य मुंबईमध्ये घालवलेल्या वृषभ आणि अमिषाला इकडे राहणे नक्कीच जड जाणार होते. रस्त्यावर असलेल्या 1-2 दिवे त्यांना वाट दाखवत होते. रस्त्याच्या असलेल्या दुतर्फा झाडी आणि त्यातून येणारी रातकिड्यांची किर वातावरण भयानक करत होती. वृषभ, किती भयानक वाटत आहे रे वातावरण. म्हणजे अगदी भूताच्या सिनेमामध्ये असते ना तसे वाटत आहे, अमिषा बाहेर पाहत म्हणाली. वाटणार नाही तर काय. गाव किती लांब आहे. आणि नुसते गाव नाही तर खेडेगाव आहे. ना लाईटची सोय ना चांगले रस्ते. बोलताना गाडीचे चाक खड्ड्यातून वर आले आणि एक जोरात आचका बसला. पाहिले, यांनी घर तरी नीट दिले आहे की नाही माहीत नाही, चिडून वृषभ म्हणाला. अरे पण घर आहे कुठे? म्हणजे एवढ्या रात्री कुठे शोधणार आपण? अमिषाने आजूबाजूला पाहत विचारले. तोच प्रश्न मला पण पडला आहे. एवढ्या रात्री इकडे रस्त्यावर कोणी दिसत पण नाही आहे, आजूबाजूला नजर फिरवत वृषभ म्हणाला. ते बघ तिकडे कोणीतरी आहे. म्हणजे मला थोडा उजेड दिसला, अमिषा डावीकडे पाहत म्हणाली. हां, मला पण उजेड दिसतो आहे. पण गाडी जाईल की नाही माहीत नाही. एक काम करतो, मी गाडी इकडे पार्क करतो आणि पळत जाऊन त्याला विचारून येतो, वृषभ म्हणाला. आणि त्याने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली. मी लगेच जाऊन येतो, तू बाहेर येऊ नको, ठीक आहे, वृषभने अमिषाला सांगितले आणि तिने मानेने होकार दिला. वृषभ पळत त्या दिशेने जाऊ लागला.
थोडे अंतर पार केल्यावर त्याला एक मोकळे रान लागले. म्हणजे बहुधा इकडे शेती असेल आणि हा मनुष्य शेतीला पाणी द्यायला आला असेल असा विचार करत वृषभ त्या माणसापासून ठराविक अंतरावर थांबला आणि त्याने त्या माणसाला विचारले, दादा, अहो इकडे ते मोहितेंचे घर कुठे आहे? वृषभने प्रश्न केला तसा तो माणूस थांबला आणि काही क्षण असेच गेले. सावकाश तो मागे वळला आणि त्याने विजेरीचा उजेड वृषभच्या चेहऱ्यावर टाकला. वृषभने आपल्या हाताने तो उजेड थांबवण्याचा प्रयत्न केला आणि थोडासा चिडून तो म्हणाला, अहो ती बॅटरी पहिली खाली करा, तोंडावर सर्व उजेड येत आहे माझ्या. माफ करा, तो माणूस म्हणाला, माफ करा. म्हणजे एवढ्या रात्री त्या घराविषयी विचारत आहेत म्हणून चेहरा पाहण्यासाठी मी असे केले. तुम्हाला ते घर कशासाठी हवे आहे? त्या इस्माने विजेरी खाली करत त्याला विचारले. वृषभला त्याचा चेहरा अंधारात नीट दिसत नव्हता, पण त्याने घातलेल्या धोतर, शर्ट आणि फेटा आणि आवाज यावर त्याने अंदाज बांधला की तो इसम साधारण 60च्या आसपास असावा. मला तिकडे राहायला जायचे आहे. म्हणजे माझी इकडे तालुक्याच्या बँकमध्ये बदली झाली आहे आणि बँकेने ते घर माझ्या राहण्यासाठी दिलेले आहे. वृषभने त्या इसमाला माहिती सांगितली. ते घर इकडून सरळ गेला की एका वडाचे झाड येईल. त्याच्यापासून डावीकडे वळून थोडी उजवीकडे वळला की कोपऱ्यात एक दुमजली घर आहे. तेच आहे मोहितेंचे घर. पण साहेब, तुम्ही नवीन आहात म्हणून सांगतो, ते घर खूप वाईट आहे. तिकडे तुम्ही राहायला नाही गेलात तर बरे होईल, तो इसम म्हणाला. का तिकडे काही भूत वगैरे आहे की काय? हसत हसत वृषभने विचारले. साहेब, तिकडे भूतापेक्षा भयानक घटना घडत असतात. माझे ऐकायचे तर ऐका, नाहीतर तुमची मर्जी. एवढे बोलून तो इसम तिथून निघून गेला. वृषभ तिकडे काही वेळ थांबला आणि पुन्हा गाडीच्या दिशेने निघाला. काय रे, मिळाला का घरचा रस्ता? अमिषाने वृषभला विचारले. हो मिळाला, आणि एक सल्ला पण मिळाला. त्या घरात जाऊ नका, तिकडे काहीतरी भयानक आहे वगैरे वगैरे. अरे तिकडे दुनिया चंद्रावर पोहोचली आहे आणि हे गावकरी अजून भूतप्रेतमध्ये अडकलेले आहेत. कसे होणार या देशाचे? एक सुस्कारा वृषभने टाकत वृषभ म्हणाला. 15 मिनिटांमध्ये ते गाडी घेऊन मोहिते यांच्या घराजवळ पोहोचले. घर तसे टुमदार आणि जुन्या बांधणीचे होते. वृषभने गाडी पार्क केली आणि उतरून त्यांचे सामान घेऊन ते आत जाऊ लागले. समोर एक जुना, मोठा आणि मजबूत असा दरवाजा होता. त्याच्या पुढे अंगण, थोडे पुढे गेले की 3 पायऱ्या आणि त्या चढून वर गेले की माझघर. त्याच्या पुढे स्वयंपाकघर. आधुनिक असे नव्हते पण जुने असे सुद्धा नव्हते. खाली 2 खोल्या होत्या. त्या अंदाजाने वरती पण अशाच 2 खोल्या असतील असे वृषभला वाटले. वा वृषभ, घर तर एकदम छान आहे. म्हणजे अगदी गावाला आल्याचा फील येतो आहे. आणि अंकिता उद्या हे समोरचे अंगण पाहून तर जाम खुश होईल, अमिषा वृषभला म्हणाली. हां, घर छान आहे, पण जरा एका बाजूला आहे. म्हणजे या घराजवळ दुसरे घर नाही. बाकी ठिकाणी पहिले कसे चिकटून घरे होती गावात, तसे हे नाही. 4ही बाजूंनी मोकळे आहे, वृषभ घर पाहत म्हणाला. अरे वृषभ, वरती पण एवढेच असेल ना? जाऊन पाहिजे का? अमिषाने उत्सुकतेने विचारले. काय आता? प्लीज आता नको. उद्या सकाळी जाऊयात. आता दमलो आहे. जेवण तसे पण आपण केले आहे, तर झोपूया. उद्या पाहू काय करायचे ते. आणि सामान पण लावायचे आहे. जर वरती छान वाटले तर पण वरती पण राहू काय? अमिषाच्या खांद्यावर हात ठेवत वृषभ म्हणाला. दमला आहेस ना? चला झोपू मग आता, बाकी काही नाही, हसत अमिषा म्हणाली आणि ते झोपी गेले. पण त्यांना हे माहीत नव्हते की ही त्यांची सुखाची झोप कायमची उडणार होती. रात्रीचा प्रवास आणि दगदग यामुळे वृषभ आणि मनीषाला उशिरा जाग आली. सकाळी दोघांनी मिळून किचन आवरले आणि ब्रेकफास्टसाठी काहीतरी लागेल म्हणून वृषभ अंकिताला घेऊन बाहेर पडला.
बाबा, आपले घर किती मोठे आहे ना, आणि समोर किती मोठी जागा आहे खेळायला. पण इकडे माझे आपल्या घरचे फ्रेंड्स नाही आहेत. जसे आपल्या घरी आधी फ्रेंड होते तसे इथे फ्रेंड्सच नाहीत. अंकिताने वृषभला विचारले. हे बघ बाळा, बाबाचे काम आता इकडे आले आहे आणि तुला इकडे गावात असतील ना फ्रेंड्स, तू त्यांच्यासोबत खेळ. इकडे तुला नवीन फ्रेंड्स मिळतील आणि त्यांच्यासोबत तू आपल्या दारात खेळ. आपण जेव्हा आपल्या जुन्या घरी जाऊ ना, तिकडे पुन्हा तुझे तिकडचे फ्रेंड्स मिळतील तुला. वृषभ समजावत तिला म्हणाला. गाव तसे जास्त मोठे नव्हते. साधारण 100-150 घरे होती. ना पक्की घरे होती ना पक्की सडक. थोडे खेडेगावासारखे वाटत होते. पण बाकी गावापेक्षा या गावचा विकास थोडा हळू होत होता असे वाटत होते. दुकानासाठी वृषभ पूर्ण गाव फिरला, पण त्याला दुकान असेल असे काही दिसले नाही. नाही म्हणायला लोकांच्या घरासमोर काही बाई पदार्थ ठेवले होते विकायला, पण कदाचित पुढे प्रॉपर दुकान असेल असे समजून तो पुढे जात राहिला. पाहुणे, गावात नवे दिसतायत, एक घर समोरून एक मध्यमवयीन माणसाने विचारले. हो, कालच रात्री आलोय. आहे इकडे तालुक्याला. जी बँक आहे तिकडे कामाला आहे, वृषभने उत्तर दिले. अहो, इकडे दुकान आहे का कोणते? नाही, म्हणजे मला अंडी आणि ब्रेड हवा होता, वृषभने त्याच माणसाला विचारले. दुकान? असं बोलून तो माणूस हसू लागला. अहो साहेब, हे जे घराचे बाहेर साहित्य दिसत आहे ना, हेच दुकान आहे. म्हणजे? मी समजलं नाही, वृषभने विचारले. अहो हे बघा, मी काय विकतो आहे, असे बोलून त्याने टेबलवर ठेवले साहित्याकडे हात केला. अहो पण हे असे तर मी 1-2 ठिकाणी पाहिले, मग हेच दुकान आहे का, वृषभने विचारले. हो साहेब, हेच दुकान आहे. अहो हे खेडे आहे, इकडे असेच काही बाई करून पोट भरायचे, नाहीतर शहराचा रस्ता धरायचा, तो इसम म्हणाला. वृषभने हवे ते सामान घेतले आणि पैसे दिले. साहेब, तुम्ही राहायला कुठे, त्या इसमाने विचारले. मोहिते याच्या घरी आहे, सध्या बँकने तिकडे राहायची सोय केली आहे, वृषभ म्हणाला. आणि त्याचे बोलणे ऐकून त्या माणसाच्या चेहऱ्यावर एकदम भाव बदलले. हसणारा त्याचा चेहरा अचानक गंभीर झाला आणि त्याने विचारले. साहेब, तुम्हाला तिकडे कसले आवाज आले का रात्रीचे? आवाज? नाही का, काय झालं, वृषभने आश्चर्याने विचारले. नाही, काही नाही. तुम्हाला कधी पण काही काम लागलं तर मला सांगा. माझे नाव पांडुरंग आहे, तो इसम म्हणाला. ठीक आहे, काही वाटले तर नक्की सांगतो तुला पांडुरंग, असे बोलून वृषभ निघाला. चुकीच्या घराची निवड केलीत राहिला, वृषभच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत पांडुरंग म्हणाला. ब्रेकफास्ट करून अमिषा आणि वृषभने बाकीच्या सामान पण लावायला घेतले. तोपर्यंत अंकिता बाहेर खेळत होती. बाबा, मला ना या शिडीने वरती जायचे आहे. वरती काय आहे ते मला पाहायचे आहे, अंकिताने उत्सुकतेने विचारले. थोडा वेळ थांब ना बाळा, हे काम झाले की जाऊ आपण वरती. ठीक आहे, वृषभ अंकिताला समजावत म्हणाला. नाही, मला आत्ता म्हणजे आत्ताच जायचे आहे, मला खाली बोर होत आहे, प्लीज चला ना वरती जाऊ, रडकुंडीला येत अंकिता म्हणाली. वृषभ, अरे चल ना, मला पण पाहायचे आहे वरती कशा रूम आहेत, चल ना आपण जाऊन पाहू, अमिषा म्हणाली. ठीक आहे चला, मला पण पाहायचेच आहे, असे बोलून वृषभ बाहेरच्या जिन्यावरून एक एक पाऊल पुढे टाकू लागला. तिघे पण जेव्हा वरती पोहोचले तेव्हा त्या दोघांना एक आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी जो विचार केला होता त्याच्या विरुद्ध होते. तिकडे एक भला मोठा लाकडी दरवाजा होता, ज्याला मोठे कुलूप लावले होते. वृषभने खिशातून चावीचा जुडगा काढला आणि त्यातील प्रत्येक चावी तो त्या टाळ्याला लावून पाहू लागला. साधारण 3-4 चाव्या वापरून तो वैतागला. अरे यार, यामध्ये एक तरी चावी आहे का जी या खोलीच्या टाळ्याला बसेल, चिडून वृषभ म्हणाला. तसे त्या जुडग्यातील एक चावीने ते कुलूप उघडले. कुलूप काढून बाजूला ठेवले आणि त्याने दरवाजाची कडी उघडली. कर्र आवाज करत दरवाजा उघडला. आतून एक थंड वाऱ्याचा झोत बाहेर आला, ज्याने त्या दोघांच्या पण अंगावर काटा आला. वाह, किती मोठी खोली आहे, एवढी मोठी खोली मला तर आवडली. आपण हिला थोडा रंग देऊ, अंकितासाठी रूम करूया का नाही, म्हणजे खाली पण रूम आहे, पण इकडे कसे ती तिचा खेळ आणि हवा, तेवढा पसारा तिला मांडता येईल. म्हणजे मी असे म्हणत होते, तुला काय वाटते, खोली पाहत अमिषाने वृषभला विचारले. खोली तर बरीच मोठी आहे आणि हवा पण खेळती आहे, माझी काहीच हरकत नाही,
आपण अंकितासाठी ही रूम देऊ. काय अंकिता, राहशील ना इकडे एकटी? घाबरणार तर नाही ना? हसत हसत वृषभने विचारले. नाही बाबा, मी कोणाला नाही घाबरत. मी स्ट्रॉंग गर्ल आहे, माझ्या बाबासारखी, अंकिता खुश होऊन म्हणाली. खोली तर खरंच छान आणि हवेशीर आहे आणि इकडे एवढी मोठी खिडकी पण आहे ज्यातून मस्त हवा येत आहे. आता आता फक्त रूमला अंकिताच्या आवडीचा रंग लावला की झाले. मी उद्याच काही माणसे गावात मिळतात का ते पाहतो. बाकी खोली आत्ताच साफ करून घेऊ, असे बोलून वृषभने झाडू हातात घेतला. दोघांनी तासाभरात खोली साफ केली. खोली साफ करताना त्यांना कोणीतरी समोरच्या दिवाळातून त्यांना पाहत होते. वृषभ मदतीसाठी गावात पांडुरंगकडे गेला. पांडुरंग आपल्या घरवजा दुकानात रेडिओ ऐकत बसला होता. पांडुरंग, मला तुझी मदत हवी होती. वृषभने त्याच्याकडे जाऊन त्याला विचारले. मदत आणि माझ्याकडून? बोला ना, काय हवे आहे? आपल्याकडील सामानावर नजर फिरवत पांडुरंग म्हणाला. अरे, मला कोणती वस्तू नको आहे. मला घरी रंगकामासाठी माणसे गावात मिळतील का? वृषभने विचारले. रंगकाम? आणि ते कशासाठी? पांडुरंगने विचारले. अरे, ती वरची खोली उघडली आहे ना, तिकडे माझ्या मुलीसाठी मी रूम तयार करतो आहे आणि त्या खोलीला रंग लावण्यासाठी मला माणसांची गरज आहे. गावात कोणी रंगकाम करणारे आहे का? वृषभने विचारले. वरची खोली? आणि ती का उघडली तुम्ही? म्हणजे तिकडे रंगकाम करायचे आहे ना? साहेब, गावात तर कोणी रंगारी नाही आहे, पण शेजारच्या गावात एक आहे, हनुमा नाव आहे त्याचे. तो करेल काम. मी पाठवून देतो त्याला, पण त्याचा रेट थोडा जास्त आहे, पांडुरंग म्हणाला. हरकत नाही, आता काय इकडे राहायचे आहे तर काय करणार? असू दे, नंतर मी लावेन बँकला त्याचे पैसे. पण तो डागडुजी करतो का? खाली काही ठिकाणी मला सिमेंट पण लावायचे आहे. वृषभने विचारले. साहेब, तो सर्व करतो. मी उद्या त्याला पाठवून देतो. अजून काही लागले तर हा माझा नंबर आहे, मला फोन करा, पांडुरंग म्हणाला. तो दिवस साफसफाई, सामान लावणे आणि अंकितासोबत खेळण्यात गेला. दुसऱ्या दिवशी दरवाजावर थाप पडली आणि अमिषाने दरवाजा उघडला. समोर एक 35 वर्षाचा इसम आणि त्याच्यासोबत 20 वर्षांची 2 मुलं उभी होती. नमस्कार ताई, ते आम्हाला वृषभ साहेबांना भेटायचे होते, तो इसम म्हणाला. आपण कोण? अमिषाने प्रश्न केला. मी हनुमा, घरचे काम करायचे होते ना, पांडुरंगने पाठवले आहे, हनुमा म्हणाला. हां, या ना, आत या. बसा, मी पाणी घेऊन येते आणि वृषभला पाठवते, असे बोलून अमिषा आत गेली. नमस्कार हनुमा, तुम्हाला पांडुरंगने सांगितले असेल काय काम आहे ते, तर रूम पाहून घ्या आणि रंगाला सुरुवात करा. तुमच्या कारागिरांना ते कार्टून की लहान मुलांसाठीची नक्षी काढता येईल ना? वृषभने विचारले. अरे सर, हे कारागीर एकदम बेस्ट आहेत. तुम्ही म्हणाल तसा रंग लावून देऊ, तुम्ही चिंताच करू नका. ते फक्त थोडे आगाऊ पैसे दिले तर बरे होईल. नाही म्हणजे रंग आणि बाकी सामान घेऊन यायला बरे पडेल, हनुमा म्हणाला. तसे वृषभने काही पैसे आगाऊ म्हणून हनुमाला दिले. तसे हनुमाने एका मुलाला अमिषा आणि वृषभने ठरवलेला रंग, जो वरच्या रूमचा वेगळा आणि खाली वेगळा असा होता, तो घेऊन यायला सांगितले. साधारण सकाळी 11च्या सुमारास रंगकामाला सुरुवात झाली. दोघे असल्याने काम एका दिवसात पूर्ण होईल असे वाटत असतानाच अचानक संध्याकाळी दोघे पण जवळजवळ किंचाळत खाली आले. मालक वरती भूत आहे, मालक वरती भूत आहे. अरे मूर्खांनो, काय झाले? असे ओरडत खाली यायला हनुमानने विचारले. मालक वरती भूत आहे म्हणजे आम्ही पाहिले एक काळी सावली त्या खिडकीमधून आली आणि समोरच्या भिंतीमध्ये निघून गेली. त्यानंतर पुन्हा एक काळी सावली त्या भिंतीमध्ये निघाली आणि समोरच्या खिडकीमध्ये गेली. मालक, मी खरे बोलतो आहे, या घरात काहीतरी गडबड नक्कीच आहे, एक कामगार म्हणाला. भिंतीमधून आली आणि खिडकीमध्ये गेली असे झाले आणि घरात गडबड आहे? होय रे. अरे मूर्खांनो, गडबड घरात नाही, तुमच्या डोक्यात आहे. काम करायचे का नाही ते तुम्हाला पायी घेणार रोजचे. मग ही नाटक बंद करा आणि कामाला लागा, हनुमा जवळजवळ ओरडत म्हणाला. हनुमा, काय झालं? का ओरडतो आहेस यांच्यावर? वृषभने विचारले. काही नाही साहेब, ते काम न करण्याचे बहाणे सांगत आहेत. काय तर काळी सावली आली आणि गेली असे काहीतरी बरळत बसले आहेत, हनुमा म्हणाला.
ठीक आहे, त्यांना नाही करायचे काम तर तू कर, म्हणजे थोडे बाकी असेल ना, हे दोघे खाली काम करतील, वृषभ म्हणाला. त्यावर हनुमानने होकारार्थी मान हलवली. रंगाचे आणि घराचे काम पूर्ण झाले होते. अंकिताला आवडतील असे रंग त्यांनी त्या खोलीला लावून घेतले होते. वृषभसुद्धा त्याच्या कामामध्ये व्यस्त झाला होता आणि घर एका बाजूला असल्याने अमिषा आपले घरातले काम आणि आराम करत किंवा मग अंकितासोबत खेळून दिवस घालवत होती. त्यांना तिकडे राहायला येऊन आता महिना झाला होता. एका रात्री अचानक साधारण 2च्या दरम्यान अमिषाला जाग आली आणि ती पाणी पिण्यासाठी उठली. तेव्हा तिला कोणत्या तरी लहान मुलीच्या हसण्याचा आवाज आला. अमिषा थोडी घाबरली. तिने तो आवाज नीट ऐकला तर तो आवाज अंकिताचा होता, जो जो तिच्या रूममधून येत होता. अंकिता एवढ्या रात्री कोणासोबत हसते आहे? विचार करून तिने वृषभला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. वृषभ वृषभ अरे उठ ना. अंकिताच्या रूममधून बघ ना, तिला हसण्याचा आवाज येतो आहे. तिच्या हसण्याचा आवाज येतो आहे. वृषभ. अमिषाने पुन्हा एकदा त्याला हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला, पण काही फरक पडला नाही. मग तिने स्वतः जाऊन पाहायचे ठरवले. वृषभ गाढ झोपले होता. तिने हातामध्ये एक लांब दांडुका घेतला आणि ती वरच्या दिशेने सावकाश पावले टाकत चालू लागली. काय? मी येऊ सोबत? नको नको, माझी आई ओरडेल मला. तू येते ना रोज आणि आपण खेळतो ना इकडे. नाही, मी आईला विचारते आणि सांगते. माझी मम्मा मला कुठे जाऊ देत नाही बाहेर खेळायला. इकडे लहान मुलं मला नाही घेत. मला बोलतात तू शहरातून आली आहेस, पण तू माझी चांगली मैत्रीण आहेस. उद्या पण ये हां माझ्यासोबत खेळायला. अंकिताची ही वाक्य ऐकून अमिषाच्या पायाखालची जमीन सरकली. तिने दरवाजा उघडला तर अंकिता त्या खिडकीकडे तोंड करून कोणाला तरी हाताने बाय करत होती. अंकिता बाळा, तू कोणाशी बोलत होती आणि कोणाला बाय करत होती एवढ्या रात्री? थोडे घाबरून अमिषाने विचारले. मम्मा, माझी एक मैत्रीण आहे, सीमा आहे तिचे नाव. ती रोज रात्री येते माझ्यासोबत खेळायला. आज तर ती म्हणत होती तू येतेस का माझ्यासोबत, पण मी म्हणाले नको, माझी मम्मा मला कुठे सोडत नाही. मी जाऊ मम्मा उद्या तिच्यासोबत तिच्या घरी? निरागसपणे अंकिताने विचारले. बाळा, उद्या तुझी मैत्रीण आली ना की मम्माला बोलाव हां, मम्माशी पण ओळख करून दे तिची. चला आता झोपा बघू, असे बोलून तिने अंकिताला झोपवले. पण तिला त्या रूममध्ये काहीतरी विचित्र वाटत होते. सकाळी आपण याबद्दल वृषभशी बोलावेच लागेल असा विचार करून ती अंकिताला झोपवून खाली आली. अमिषाने जे ऐकले आणि अंकिताने जे सांगितले ते खरे असेल का? कोण असेल त्या खिडकीमधून? पाहूया आपण पुढच्या आणि शेवटच्या भागात. पुढे जाऊन काय होते ते पाहण्यासाठी भाग 2 नक्की पहा. आणि आत्तापर्यंत भाग 1 खिडकी या कथेचा जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.